आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। कुडी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा। शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी। महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार। नामवंत कमीच पडते ना, अभिषेको सिंह से। सिंहाचा राज्याभिषेक करायची गरज नसते, हा जंगलचा राजा आहे, तो त्याच्या कर्तृत्वानं राजा होत असतो बरं का। म्हणून सिंहासन की चिंता मत करो, सिंह बन के चलो, जहाँ बैठोगे वहाँ सिंहासन तयार होगा। आपण सिंह होऊन चालला तर आपण बसाल तिथं आपल्यासाठी सिंहासन आहे। म्हणून महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार अतिशय बिकट परिस्थितीमधून, परमार्थाच्या एकदम विरोधात असणाऱ्या परिस्थितीमधून, प्रतिकूल परिस्थितीमधून, एक साईडला परमार्थ आणि एक साईडला यांचं जीवन असं असताना सुद्धा महाराष्ट्रभर ज्यांनी नाव केलेलं आहे, महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर जिथपर्यंत मराठी भाषा कळते, मग ते आंध्र, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात, 2-4 राज्यामध्ये जिथं जिथं मराठी भाषा कळते, अशा प्रत्येक ठिकाणी प्रकाश महाराजांचं नाव आहे। आणि त्यांच्याच आज चिरंजीवांचं प्रेमराज यांचा आज जन्मदिवस आहे, अभिष्टचिंतन सोहळा आहे, वाढदिवस म्हणा, बड्डे म्हणा, है की नाही, असा 2-4 भाषेत। म्हणून जन्मदिवस म्हणजे काय, मी एक मोठ्याच्या मुखातून ऐकलेली व्याख्या आहे बरं का। आपल्या भारताचे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी एक व्याख्या सांगितलेली आहे, तेवढी व्याख्या मी सांगणार आहे आणि थांबणार आहे। जन्मदिवस म्हणजे काय, लक्ष देऊन ऐका। आपला मुलगा रडतो आणि आई हसते, असा जीवनात कधीच दिवस येत नसतो बरं का। मुलगा रडतो आणि आई हसते असं होतंय का माय, कधीच होत नाही। मुलगा रडतो आणि आई हसते असा जीवनात कधीच दिवस येत नाही। पण जन्मदिवस त्याला म्हणतात की मुलाच्या रडण्यानं आईच्या चेहऱ्यावर हास्य येतं, हा जन्मदिवस आहे। तो दिवस जीवनामध्ये परत कधीच येत नाही, तसा दिवस जीवनामध्ये परत कधी येत नाही। मुलगा रडतो आणि आई हसते असा एकच दिवस जीवनामध्ये असतो, त्याचं नाव जन्मदिवस आहे, त्याचं नाव वाढदिवस आहे। म्हणून आज प्रेमराजच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आपण सर्व मंडळी या ठिकाणी जमलेले आहोत। कदाचित लोक जरी कमी असतील, पण एकेकाच्या पुढं 5-5, 10-10 हजार समाज बसलेला असतो, अशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। म्हणून माझ्याकडून प्रेमराजला जन्मदिनाच्या अनंत खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी मी देतो। त्याचं भावी आयुष्य निरोगी जावं आणि अशीच महाराजासारखी वारकरी संप्रदायाची सेवा त्याच्या हातून घडावी, एवढी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। जय जय रामकृष्ण हरी। आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट।